राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। राज्यात असलेली भीषण पाणी टंचाई या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेतला जातोय। पाणी टंचाई असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपाययोजनांचे आदेश आता जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीमध्ये याबाबतचे आदेश दिलेत असं कळतंय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पद्मेश, मुख्यमंत्र्यांनी नेमके काय आदेश दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्यात? रिद्धी, आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई आपल्याला पाहायला मिळते। अनेक जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना पाणी मिळत नसल्यामुळे आजची जी मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः या संदर्भाचा आढावा घेणार आहे। त्याचबरोबरचे जे निर्देश आहेत ते जिल्हाधिकारी देणार आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे तिकडचे जे आमदार असतील, तिकडचे जे मंत्री असतील, त्यांना स्वतः सांगितलेले की तुम्ही स्वतः जा तिकडे, पाणी टंचाई कशी लोकांना भासते ती बघा। त्याचबरोबर त्या बाकीचे जे कृषीचे जे प्रकल्प असतील काही ठिकाणी सुरू आहे, त्याचबरोबर अनेक ज्या योजना आहेत त्या कशा लोकांपर्यंत पोहोचता येतील या संदर्भातचे संपूर्ण जे आदेश आहेत मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये दिल्याचं आपल्याला कळते। त्याच्यामुळे या आदेशाचं पालन कसं होतंय, अंमलबजावणी कशी होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद पद्मेश दिलेल्या माहितीसाठी।